जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत संगतीचं महत्त्व सांगतात. सज्जनो, जीवनामध्ये संगतीला फार महत्त्व आहे. बघा, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं, माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो, माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे आत्मा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं का, विषय छान आहे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. ज्याचा संग जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये एक अशी म्हण आहे, तुमच्या इकडं असेल तर बोला माया हो. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तुमच्याकडं पण आहे का? अरे वा वा वा, मला वाटलं बदल असेल. 450 किलोमीटर माझं गाव आहे, भागाभागात बदल असतो आहे का नाही. आमच्या इकडं मेल्यावर माणसं जळतात, तुमच्या इकडं जीव गेल्यावर का मग सारखंच आहे का नाही. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कबीरदास महाराज याच्यासाठी एक दोहा खर्च करतात. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. लक्ष देऊन आहे का बरं का. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगतीमध्ये बदल आहे. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. तुम्ही शेतकरी मंडळी आहात, बोलत चला. एका विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं, बरोबर आहे. त्याच विहिरीचं पाणी तुम्ही मिरच्याला सोडा, ते मिरच्याला बोला तिखट बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी तुम्ही केळीला सोडा, ते केळीला गोड बनवतं. पाणी एकाच विहिरीचं आहे ना, पण कारल्याला कडू, मिरच्याला तिखट आणि केळीला गोड. तसं पाणी टाकळकरवाडीचंच आहे. नाही कळलं का तुम्हाला. पण काही मिरच्यासारखे तिखट असतील, काही कारल्यासारखे कडू असतील, तर काही सप्ताहाला येऊन कीर्तन ऐकणारे केळीसारखे गोड माणसं असतील. बरोबर. पाणी टाकळकरवाडीचंच आहे, पाणी एकाच विहिरीचं आहे, पण संगतीचे परिणाम आहेत. बरोबर आहे का नाही. म्हणून महाराज म्हणतात, ज्याचा संग जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. लक्ष देऊन आहे का. कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ, मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं, तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्याच्या पापाची गणना सुद्धा करता आली नाही. अपार पाप केले होते. आणि अपार कशाला म्हणतात? ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही, याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. केले रामायण रामाधे बा, कोळी याची कीर्ती वाढली गहल. केले रामायण रामाधे. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. एक डाकू जर संतपदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, तर आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही, ही शोकांतिका आहे महाराज. वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं असं एकही शास्त्रात उदाहरण सापडणार नाही. वाल्या कोळी कोणाच्या कथेला जाऊन बसले हेही उदाहरण सापडणार नाही. 2 शब्द कानावर पडले आणि जीवनात बदल करून घेतला. आपण बदलत नाही, ही शोकांतिका आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस,
आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता, त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढणं, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे अध्यक्ष, या आम्ही रस्त्याने चालता चालता पाहिलं, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. PMTत वाचलं मी, थुंकू नका. अरे PMT काय थुंकायची जागा आहे? या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. अहो कधीतरी आपलं स्वतःचं परीक्षण निरीक्षण आपण केलं पाहिजे ना. बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे, तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली, मग कळलं अरे माझ्या एवढं तर वाईट या जगात कोणी नाही. विठाला विठाला. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. बदललं पाहिजे माणसानं, बरोबर आहे का नाही. चेंज पाहिजे ना जीवनामध्ये. का हो, गाडी चेंज करतात, कपडे चेंज करतात, मोबाईल चेंज करतात, मग स्वभाव का नाही करत. स्वभाव तोच का ठेवता बरं. ज्या गोष्टी इथून मागे करत आले तेच का ठेवता. बदल हवा आहे ना माणसाला, बदल आवडतो ना. मग बदल आपल्या वागण्यात सुद्धा झाला पाहिजे, बदल आपल्या स्वभावात सुद्धा झाला पाहिजे ना. कपडे बदलून माणूस सुखी होत नाही, स्वभाव बदलला तर माणूस सुखी होईल. कळलं माझं बोलणं. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होता असतो. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराते हुए जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. संकट येत राहतात, त्याला हसतमुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. लक्षात ठेवा बरं का. बदललं पाहिजे. वाल्या कोळ्याच्या जीवनात 2 शब्द कानावर पडले आणि बदल झाला. आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल का भाऊ हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा, त्याची महाराजांनी एक प्रक्रिया सांगितलेली आहे. लक्ष देऊन आहे का. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. जागे आहे ना सोनाराच्या, बरोबर. लोहाराच्या सोनाराच्या घरी असते आहे का नाही. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. बाळाओ तुम्ही आयरन पाहिली का रे. आयरन पाहिली का नाही. त्यांचा दोष नाही, कॅम्प्युटरचं युग आहे. तुम्ही आयरन पाहिली का रे. नाही, बरोबर आहे. कॅम्प्युटरचं युग आहे. संसारती ती संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. ज्या पूर्वी गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, ज्या आता गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं. बोला बोला बोला, तुम्हाला ऐकायला येतं माय. पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं. विहिरीवर आहे का नाही. विहिरीवर जायचं, बादलीने पाणी काढायचं आहे का नाही. हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते माय. आता ते कष्ट राहिले का. बोला. आता पाणी भरायचं म्हणलं की विहिरीवर जायचं नाही. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता त्याच्याही पुढची सुविधा आली. नळाला बी हंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालतील. कमी करायचं ना महाराज. जमाना बदलत चाललेला आहे. मला एका पोरानं 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणे महाराज इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. म्हणलं तू काय शास्त्रज्ञ आहे का, जग बुडणार आहे का, भूकंप होणार आहे का, प्रलय येणार आहे. इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही. अहो म्हणे सोपं आहे महाराज, इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालणार, पदरच राहणार नाही, तर सावली मिळायचा प्रश्नच नाही ना. जमाना बदलत चाललेला आहे, बरोबर आहे. आता बघा या जुन्या बायांच्या कपाळावर केवढं मोठं कुंकू आहे. माझी आई पण लावते बरं का, बायको नाही. नाही जे आहे ते रिअल आहे, त्याच्यात काय, बरोबर आहे का. आता हे मोठं कुंकू लावतात ना माय, कशामुळे लावतात मोठं कुंकू माहिती आहे. त्याच्या मागचा भाव काय माहिती आहे का तुम्हाला. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हे त्याच्या मागचा एक प्रेमळ भाव आहे, बरोबर आहे का नाही. मोठं जेवढं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, बरोबर आहे ना. बरं त्या धन्याची एवढी हाल आहे, बाथरूममध्ये गेला का भिंतीला,
लोक विचारताना आरशाला काय त्या धन्याला अशी इज्जतच ठेवली नाही बायानं, बरोबर आहे का नाही महाराज? बरं धने बी मॅचिंगचा केला काही बायानं. मी आता पुण्यात वगैरे कधीतरी आलो कीर्तनाला का पाहायला मिळतो बघा, म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशाच बांगड्या, जशा बांगड्या तसा स्कार्फ, जसा स्कार्फ तशी सँडल, जशी सँडल तशीच ती पर्स. आणि एवढं नाही, टिकली सुद्धा त्याच कलरची असते मॅचिंग. अरे टिकली मॅचिंग असावी का? हा बरोबर आहे. अहो मॅचिंगचं कुठपर्यंत गेले आता खोळ. आमचा एक मित्र आहे बघा, त्याच्या लग्नाला मी गेलो आणि त्याची आजी रुसून बसली म्हातारी. अरे म्हणलं लग्न लावून घ्या ना. म्हणे महाराज नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं काय झालं त्यांना रुसायला? जा म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं आजी काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं डंगरी या वयात काय करायची तुला मॅचिंग? व लग्नाला उशीर झाला आणि काय करायची मॅचिंग? नाही नाही म्हणे काल मला काय जीव नाही का म्हणे. मला आता काय करावं बाबा. एका पोराला म्हणलं जाय आणि एक राणी कलरचा ब्लाऊज पीस, राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि माझ्या हातात दिला. म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, जे आहे ते आहे. हा असं घाला तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. आणि म्हातारी हसली ना. म्हणलं आता झालं का मॅचिंग? हो म्हणे महाराज आता राणी कलरला राणी कलर मॅच झाला. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? हा अरे काहीतरी थांबलं पाहिजे ना कुठंतरी. विठाला विठाला बदललं पाहिजे. जमाना बदलत चाललेला आहे, बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही. आताच्या गोष्टी त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आयरन ही लोहाराच्या सोनाराच्या घरी असते बरं का. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. ऐका लक्ष देऊन, खरा जर हिरा असेल संदीप महाराज, एकतर आयरनीत तरी घुसेल किंवा घनात तरी घुसेल, पण फुटणार नाही. खऱ्या हिऱ्याची ओळख आहे, बरोबर आहे बाबा. खरा इथं सोनार बसलेले आहेत. खरा हिरा असेल तर आयरनीत घुसेल, घनात घुसेल, पण फुटणार नाही. हे खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. तुम्हाला सांगू अजून एक गाड्याचे जे चेजेस उचलायचे असतात ना, त्याच्या बेल्टमध्ये हिरे टाकलेले असतात. म्हणजे एवढं वेट सहन करू शकतो तो, लक्षात ठेवा. पण एवढा कठोर आणि कठीण असणारा हिरा ढेकणाच्या संगतीत आला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगाला, ऐकताय ना? घनाने न फुटणारा हिरा ढेकणाच्या संगतीत आला तर दुभंगून जायला वेळ लागत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो, या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. आपण परीक्षा करून पाहू. ढेकून माझ्याकडे आहेत, कुणाकडे हिरे असतील तर आणून द्या. हां खऱ्या खोट्याचा निवाडा आपल्याला करायचा नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात त्या अर्थी 100% बरोबर आहे. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो, याला महत्त्व देऊ नका. महत्व अर्ध्या चरणाला द्या. करण्याचा आवाज कमी करा. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. सामान्य जीव कुसंगाने बिघडल याच्यात नवल नाही. माझ्याकडे लक्ष द्या. सामान्य जीव कुसंगानं बिघडल याच्यात नवल नाही. तुम्ही आम्ही कुसंगानं बिघडू याच्यात नवल नाही. महाराज म्हणले साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. साधू सुद्धा. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगोर्णिगतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होती. का? माझ्याकडे लक्ष द्या. केवळ दुर्योधनाची संगत केल्यामुळं आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं. बघा, म्हणून वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. संग मत करो राजा का, संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हारी से मिला दे. लक्षात ठेवा. राजाच्या संगतीत गेले तर एक ना एक दिवस रडण्याची वेळ येईल आपल्यावर. पण संताच्या संगतीत गेले ना, एक ना एक दिवस जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही. वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. लक्षात ठेवा. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. आदिनाथ. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष दे ना. हां, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर जीवनातलं भाग्य समजा.
आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं तर जीवनातलं दुर्भाग्य समजा. लक्षात ठेवा, कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. ठीक आहे महाराज, संगत महत्वाची आहे आम्हाला कळालं. मग कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे? मानवी जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आहे. कुणाच्या संगतीत गेल्यावर सुख मिळणार आहे. आणि आपण कुणाच्या संगतीत जातो म्हणजे कोणता औषध घेतल्यावर रोग बरा होणार आहे आणि आपण कोणतं घेतो? सरळ सरळ आहे. जन्माला आलेला जीव हा 4 गोष्टीच्या संगतीत जाणं शक्य आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. बोलत चला. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3 आणि जीव संताची संगत 4. या 4 पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कोणाच्या संगतीत गेल्यानंतर आहे हे आपल्याला पाहिजे. प्रत्येकाचं एक एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय कळायला पाहिजे ना. जड म्हणजे अचेतन, ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का? नाही, म्हणजे याच्यामध्ये चेतना नाही. या माईक मध्ये जशी चेतना नाही तसं वेदांत शास्त्र सांगतं आपण ज्या संसाराची संगत करतो त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे. विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांब राहिलं महाराज. भगवंताने याला बोर्ड लावलेलं आहे, दुःखालयम शाश्वत. याच्यामध्ये शाश्वत दुःख भरलेलं आहे. दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार, औषधालय म्हणजे औषधीचं भांडार, ग्रंथालय म्हणजे ग्रंथाचं भांडार, पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचं भांडार, विद्यालय म्हणजे विद्येचं भांडार, देवालय म्हणजे देवाचं भांडार. तसं हे दुःखालय आहे. महाराज म्हणले या संसार नगरीत बाजार भरला पण तो बाजार दुःखाचा आहे. सुख संसार नगरीत बाजार भरला पण तो बाजार कशाचा आहे? दुःखाचा बाजार आहे. मग दुःखाच्या बाजारात गेल्यावर दुःखच मिळेल ना, बरोबर आहे का नाही? ज्या लाईनला गेले त्या लाईनला तेच दुकानं असतात ना. डॉक्टर लाईनला गेले दवाखाने, सोनाराच्या लाईनला गेले सोनार, कापड दुकानच्या लाईनला गेले कापड. भलेही दुकानातल्या क्वालिट्या वेगळ्या असतील पण कापडाच्याच असतील ना, बरोबर आहे का नाही? मग महाराज म्हणले या संसारात विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांब राहिला. जागेपणी तर संसार कुणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. स्वप्नात दुःख कसं मिळतं बघा, सांगतो उदाहरण. एक मुलगा मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरं आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. मुंबई म्हणजे जागेची कमतरता. मग 10x10ची खोली केली आणि आपला संसार त्या रूममध्ये त्यानं थाटला. एक दिवाण आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. आणि 1 महिना झाले सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो का ग, एका पलंगावर 10x10च्या खोलीत आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय? तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं. त्यानं अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडे मला माहिती नाही, आमच्या इकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात, बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना, बरोबर आहे ना? हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. मग त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांना एका बाजेवर किंवा पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा काय आणते? बोला ना, वरवटा आणते, बरोबर आहे? ते वरवटा म्हणजे कोण असतं? माय बाळ असतं, बाळ आहे का नाही? त्याला टोपरं घालायचं, त्याला बाळू त्यात गुंडाळायचं आणि ते वरवटा म्हणजे लेकरू असं समजायचं, बरं का? आदिनाथ कमलेशला नाही माहिती. हां, मग ते असं त्या वरवट्याला धरायचं आणि बायकोनं म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं. नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला कांदे चोराय जायचं, आपल्या शेतात जायचं. हां, नवऱ्यानं असतं का असं? असतं का असं? हां, ते असं नसतं का तुमच्याकडे? तुमच्या लक्षात नाही का? परत करा.
काही आहे म्हणतात काही नाही म्हणतात, मी कन्फ्यूज झालो ना, बरोबर आहे नाही, प्रथा वेगळ्या, त्या बाळोत्यात त्याला खेळवायचं असतं ना, बरोबर आहे. आज जाऊ द्या, तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत, माझं झालंय म्हणून मला माहिती आहे. ते असं केल्यावर मी आमच्या आईला म्हणलं एकाचसाठी असतं, आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं, बायको हुशार होती, ती म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, तुम्ही थोडं पलीकड सरका, मी थोडं अलीकड सरकन, दोघं करून पाहायला लागले प्रॅक्टिकली बरं का, जसं काय खरंच पोरगं झालं. तो थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा जाईल बघा म्हणे, आता एवढ्या जागेत एक पोरगा मोकळं झोपल, काय चिंता करायची गरज आहे. तो तेवढ्यावर थांबला नाही, म्हणे जुळं झालं तर, जुळं कळतं तुम्हाला, आवळं जावळं, हां जुळं झालं तर, बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं व्हा, मी आणखी अलीकडं होते, आणखी बाजूला झाला, एवढी जागा जाईल बघा म्हणे, आता एवढ्या जागेत 2 पोरं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे. तो तेवढ्यावर थांबला नाही, म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर, होणे जाणे काय नाही, फक्त जर आणि तरच्या गोष्टी. मुलगी झाली तर, बायको म्हणे आणखी थोडं पलीकड सरका, मी आणखी अलीकड सरकते, आणखी थोडं पलीकड सरकाय गेला, पलंग संपून गेला, पलंग खाली पडला महाराज, त्याच्या कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण आता कीर्तन झाल्यावर नेऊ. माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका, मी त्याला माझ्या गाडीत घेऊन जातो, नाही तर कमलेश आदिनाथकडे देऊन टाकू त्याला, ते नेतील दोघं, नाही तर त्याला दवाखान्यात नेतील, नाही तर काहीतरी करतील, बरोबर आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं, सरपंच ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, झालेले का टाळ घेऊन उभं राहणार आहेत का? जे राहिले ते भाग्यवान आहेत. जागेपणी तर सुख नाही हो, स्वप्नातल्या मुलांना कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं, म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या, जीवाने जर जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का? ऐका, संसारात जडत्व नावाचा दोष होता, जीवामध्ये चेतना आहे. मला सांगा, एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चालला, ऐकताय ना लक्ष देऊन, जो संगतीत चालला तो दुःख घेऊन चाललाय, आणि ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकडं अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, यंदा आलती बरोबर, बरोबर आहे ना. एकादशीच्या घरी जर महाशिवरात्र जेवाय गेली तर कोणाला पोटभर खायला मिळेल? नाही कळलं? उघड्यापाशी रातभर, इथं कळलं आपल्याला. पांघरायला कुणाला भेटणार आहे? चला बोला. 2 दुःखी जीव एकत्र आले नागरे महाराज तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. कळतं माझं बोलणं? इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा? काही पोट भरण्यासाठी पळतात, काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याचं दुःख आहे तर कुणाला पोट कमी करण्याचं दुःख आहे, पण दुःख आहे ना. दुःख नाही असा माणूस नाही. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनेरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस आहे का? सांगा. मग दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का? उदाहरण घ्या, तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड. बाळाओ, तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड. मग तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. नुसतं तिखट नाही, डबल तिखट. अधिक म्हणलं डबल, आहे का नाही? लक्ष द्या. गोड अधिक गोड बरोबर तिखट. बोला. गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा. डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा माणूस होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला सरपंच, आणि त्याची दाढी सुरू झाल्यावर तो नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे, बाबा मी 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही ना. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. कॉलेजचे मुलं मुली भरपूर आहेत म्हणून उदाहरण सांगतो बघा. एक मुलगा कॉलेजला निघाला, आणि कॉलेजला निघाल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष देऊन आहे का, कॉलेजला निघाला आणि बसमध्ये बसला,
आणि बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरनं काय केलं, सर्वांचे तिकीट काढून झाले की एक असतं बघा, तिकीट काढून झाले की काउंटिंग करतात, तिकीट किती आहे आणि प्रवासी किती आहे. झालं असं होतं, प्रवासी कमी भरत होते आणि एक तिकीटचं शिल्लकचं गेलेलं होता. कंडक्टर म्हणे आजपर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये प्रवासी जास्त आणि तिकीट कमी, अशा घटना भरपूर घडल्या, पण आता तिकीट जास्त आणि माणसं कमी. असा कोण असावं बाबा इमानदार का ज्यानं 2 तिकीट घेतले. तपासणी अंतर्गत कळालं की त्या कॉलेजला जाणाऱ्या पोरानं 2 तिकीट काढले. कंडक्टर म्हणे तिकीट काढलं का? म्हणे हो. म्हणे किती? तर म्हणे 2. म्हणे 2 कशाला काढले? अहो म्हणे रस्त्यात एखादं जर पडलं आणि पुढं जर गाडी चेकिंग झाली तर एखादं जवळ शिल्लक असावं. कंडक्टर म्हणे मग दोन्ही हरवले तर पास आहे ना म्हणे माझ्याकडे. कळलं का तुम्हाला? असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल, होणारच नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जीवामध्ये चैतन्य आहे पण परिपूर्ण नाही, म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे, पण संघ करू देणारा पाहिजे ना. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा भक्त आहे, काय फायदा नाही. पांडुरंगानं कधीतरी म्हणावं हा माझा भक्त आहे, त्याला किंमत आहे. एक दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस मंदिरात चालला होता. लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. आंधळ्या, कशासाठी मंदिरात चाललास? तुला का देव दिसणार आहे का, मंदिर दिसणार आहे का, मूर्ती दिसणार आहे, कशासाठी वेळ वाया घालवतो? त्या आंधळ्यानं उत्तर फार सुंदर दिलं, मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये, मग देवानं मी आलेलं पाहावं याच्याकरता मी मंदिरात जातो. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. अहो त्याने प्रेमाचा स्वीकार नाही केल्यावर काही फायदा आहे का? बोला. त्यानं आपल्याला संघात घेतलं पाहिजे ना. एखाद्या माणसाच्या घरी भरपूर काही असतं, बरोबर आहे का नाही? तो आम्हाला गेलं की दाखवतो, महाराज हा बंगला आहे, हा हॉल आहे, हा बेड आहे, हा किचन आहे, हा डायनिंग आहे, ही पोरांची स्टडी रूम आहे, ही गेस्ट रूम आहे, हे माझं देवघर आहे, ही माझी तिजोरी आहे, याच्यात एवढे पैसे आहे, पण सप्त्याला मी रुपया देत नाही. काय जाळायचे का त्याच्या पैशाला? चला बोला, काय फायदा आहे? फायदा काय त्याच्या पैशाचा? चला बोला, काहीच फायदा नाही महाराज. तसं देव मोठा आहे पण आपल्याला जवळ घेणारा पाहिजे ना. मग आपल्याला जवळच घेत नाही म्हणल्यावर फायदा आहे का? म्हणून देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संतांच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संतांच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? जगाच्या पाठीवर लोक 2च गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर लॉस, तोटा. बरोबर आहे? नॉट तोटा, बरं का? लक्षात ठेवा, फायदा नाही तर लॉस, तोटा. मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही. हे कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला, गरज नाही लोक. खरं बोला इमानदारीनं, ज्या ज्या कीर्तनकारांचे कीर्तन झाले त्यांना तुम्ही पोहोचले म्हणून फोन केला का? मायच्यानं सांगा, नाही केला. मग आम्ही काही पोरांचे नावं का घेतो? ते आमच्यासोबत 2 तास नसतात, 12 महिने असतात. आता मी 2-3 वेळे यांचे नाव मुखातून आले. अहो आमदार आलं तर त्याचं नाव घ्यायचा कंटाळा येतोय आम्हाला. मग या पोरांचे नाव का येतात? हे 2 तासच आमच्याशी जुटलेले नाही आहेत. ते इथं यायच्या अगोदरही आमच्याशी जुटलेले आहेत आणि घरी पोहोचेपर्यंत बी जुटलेले आहेत. बरं इकडे तारीख नसली तरी आहेत. समर्पण करा ना. समर्पणाशिवाय तुम्हाला प्रेम कसं काय मिळेल? गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे. बरोबर आहे का नाही महाराज सांगा? मतलबानं जग जोडलेलं आहे. मतलब के हे सब संग साथी. प्रेम वेगळं बरं का. काही माणसं आम्हाला पहिल्या फोनमध्ये म्हणतात, महाराज तुमच्यावर प्रेम आहे, आमचं काहीतरी कमी करा. अरे ओळख नाही, पाळख नाही, प्रेम आहे असं कसं काय कमी? बरोबर आहे का? हे कसं काय होईल असं? म्हणजे तुम्ही एका जिल्ह्याचं पाणी पेले, आम्ही देश सोडून बाहेर गेलो, आम्ही आता दुबईचं बी पिऊन आलो ना महाराज. मग आमच्या पुढं चॅप्टरपणा चालेल का सांगा बरं? प्रेम शब्दात व्यक्त होत नसतं, प्रेम कृतीतून व्यक्त करावं लागत असतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो प्रॅक्टिकली, इथल्या इथं घ्या. तुमच्या कामाला गडी आहे, गडी कळतो ना तुम्हाला? तुमच्या कामाला गडी आहे, त्यानं जर तुम्हाला 1000 रुपये मागितले तर तुम्ही द्याल का नाही त्याला? बोला हो नाही काहीतरी बोला. द्याल का नाही त्याला? मग 1000 मागितल्यावर 1500 द्याल, 2000 द्याल का? नाही. मग किती द्याल? 1000 रुपये द्याल. ही झाली गरज, ही झाली गरज. पण तुमचं पोरगं मुंबईला चाललं, पप्पा मला मुंबईला जायचंय. कशासाठी?
माझ्या परीक्षेचं थोडंसं काम आहे. मग बरं ठीक आहे, पण मला तिथे फी भरायला 4-5 हजार रुपये लागणार आहे. बाप म्हणतो ठीक आहे, जायला किती लागणार आहे? तो म्हणतो 2,000 रुपये जायला, 1,000 यायला आणि 5,000 फी आहे. आता प्रेम कसं असतं बघा, बाप त्याला फीचे 5,000 रुपये देतो, येण्या जाण्याचे 2,000 रुपये देतो आणि पुन्हा 5,000 रुपये हाताखाली शिल्लक देतो. बाळा हे तुझ्याजवळ ठेव, आडीनडीला तुला उपयोगाला येतील, हे बॅगमध्ये वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवून दे. याला म्हणतात प्रेम. कामगारानं 1,000 मागितले म्हणून तुम्ही त्याला 1,000 दिले, ही झाली गरज. पोरानं 7,000 मागितले, तुम्ही त्याला 12,000 दिले. तसं तुम्ही म्हणा महाराज हे ठरलेले तुमचे एवढे, हे तुम्हाला डिझेलला आणि गाडीला एवढे, हे ड्रायव्हरला मेंटेनन्सला एवढे, आणि कधी गडी आडीनडीला गरज पडली तर हे 5-50 हजार ठेवा तुमच्याजवळ. याला म्हणतात प्रेम. बरोबर आहे का नाही? तुम्ही या वर्षी जर एवढं केलं तर मी पुढच्या वर्षी तुम्हाला पैसे ठरवल का? बोला 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 बोला. नाही ना, तुम्ही तसं प्रेम द्यावं लागेल ना. सांगा, मतलबानं जग जोडलेलं आहे महाराज. आम्ही संतांच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? तुकाराम महाराजाला माहिती होतं फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. महाराज म्हणले बाबा हो, तुम्ही संतांच्या संगतीत आले ना, तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणले संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यावर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. परवा माझी आणली हो, महाराजाचीच हाणाव का सांगावर? खरं खोटं नाही ना दादा. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर किती दुर्भाग्य आहे. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. आणि तो उत्तम लाभ तुम्हाला होईल पण कधी? संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय बोला धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष बरं का. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगतीत येणं गरजेचं आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे, संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आमदाराला खासदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? बोला नाही. मध्ये कोणाची भेट घ्यावं लागते.
पीएची काय घ्यावं लागतं, अपॉइंटमेंट, बरोबर. आणि मग पीएनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. आम्ही 2-3 वेळ मुख्यमंत्र्याला भेटलो, मग डायरेक्ट भेटता आलं का आम्हाला? नाही, आम्हाला परवानगी घ्यावं लागली, रीतसर त्यांच्या कार्यालयाचं लेटर आम्हाला आलं, मग त्या वेळेत आम्हाला त्यांना भेटता येईल. डायरेक्ट कसं भेटता येईल हो? अहो, तालुक्याचा प्रतिनिधी आमदार येतं त्याला डायरेक्ट भेटता येत नाही, जगाच्या मालकाला डायरेक्ट कसं भेटता येईल हो? त्याचे कोणीतरी पिये असतील ना. मग जगाच्या मालकाकडे जायचं असेल तर तुम्हाला संताच्या मार्फत जावं लागेल. जसं लेकराला बापाकडे जायचं असेल तर आईकडून जावं लागेल. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं, माया हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? बोलता येते ना तुम्हाला? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल मग आता, आहे का नाही? बघा, एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता लहान मुलं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, आहे का नाही? डोळ्याला चिपडं, नाकातून गंगा यमुना, घाणीनं भरलेलं, माशाला गायलेल्या, एकदम घाणेरडं पोरगा अंगणात बसलेलं आहे. बघा, सकाळी सकाळी लेकराची अवस्था तशीच असते. ते गरिबाचा असो, नाही तर श्रीमंताचा असो, नाही तर महाराजाचा असो, त्याला काय, लेकरू आहे ते सकाळी सकाळी तसंच दिसणार, बरोबर आहे. एकदम घाणेरडं पोरगा अंगणात बसलेलं आहे आणि त्याचा बाप चालत आला. बाप आल्यावर पोराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नसतं, पण बाप कळत असतो. पोरगं बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. बाप त्याच्यापर्यंत जातो, पण ते जवळ आल्यावर घाणीनं भरलेल्या, माशा लागायलेल्या पाहिल्या, बाप म्हणतो हट. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. जे नाही झाले त्यांना झाल्यावर येईल, पण ते नाशा सोडून द्या, बरोबर आहे. जे जे बाप झाले त्यांना याचा अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते, बरोबर आहे का नाही? किती अमंगळ असू द्या बरं का, आईला त्याचा कंटाळा येत नाही. उचलोनी करी कंठी लावी. महाराज म्हणले ते अमंगळ असू द्या, लुळा असू द्या, पांगळा असू द्या, बहिरा असू द्या, मुका असू द्या, कसं जरी असलं तर जिचं तिला आवडतं. एका बाईन मला चहा प्यायला नेलं बाबा, तिचं पोरगं अंगणात बसलेलं, दिवसा बॅटरीन पाहावं लागलं, एवढं गोर, नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलेलं, माशा लागायला, तरी त्याच्या आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा असतो, त्याला हात लावू नको तू आता, जिथं तिला आवडतं, बरोबर आहे का नाही? मग आईनं त्या पोराला बाथरूममध्ये नेलं, त्याला साबण लावून आंघोळ घातली, टॉवेलने कोरडं केलं, छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावला, आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते. पहिलेच लहान मुलं दिसायला सुंदर असतात बघा. आता ते किती क्यूट दिसती पोरगी. आम्ही सरपंचाच्या घरी गेलो, ती नात आहे का तुमची? किती गोड दिसते ती, पण तिला ओळख नाही लागत. मी असा हात केला, आली ती माझ्याकडे, एकदम सुंदर. लहान लेकरं एवढे सुंदर दिसतात, आणि ते मेकअप केला, शृंगार केला की ते अधिकच सुंदर दिसतं. मग आईला भीती वाटते, आता माझ्या सोन्याला कोणाची तरी बोला नजर लागेल. मग काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, याला कोणाची नजर लागू नये. ऐका, एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, त्या पोराची सुंदरता त्यामुळं आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. आणि मग ते सजलेलं पोरगं अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला आणि सहज पोराकडे नजर गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, हा काय झालास, हा बस 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 लक्ष देऊन ऐका, काय होता काय झाला, बापाला मोह आवरला नाही. लेकरू कुणाचंही असू द्या, सुंदर असलं का घ्यावं असं वाटतं. मी घेतलं का नाही त्या मुलीला, बसली ती 2 मिनिटं नंतर गेली. लेकरू सुंदर असलं की कुणालाही घ्यावं वाटतं. आता त्याचा बापाला मोह कसा आवरेल हो, एवढं सुंदर दिसायला लागलं म्हणलं. बाप पोराला कळतो, सोन्या चल 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 चल, पोरगा म्हणतो हट, अब हमें आपकी जरूरत नाही आहे, आता नाही येणार मी. जात नाही ते लेकरू, बरोबर आहे, मटकतं ते, मटकतं म्हणतात ना, हे का नाही, जात नाही. अगोदर मुलगा बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होता, तेव्हा बापाने त्याला घेतलं नाही. का नाही घेतलं बोला, घाणीनं बोला, घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, कशामुळं, स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं, शृंगार करून आलं. कुणाच्या मार्फत बोला, आईच्या. लेकराला कळतो का मेकअप, लेकराला कळतं का शृंगार, त्याच्यासाठी कुणाची गरज आहे, आईची गरज आहे. आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनशिष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षदी, आपण देवाचे लेकर आहोत. पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी संत रूपी आई
आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि भक्तीचा मेकअप करून अंतःकरण स्वच्छ करून जेव्हा देवाच्या दारात पाठवेल तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिजे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्यावरी मग मज हरी उपेक्षेना. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवला ना मग देवाकडे जायला मला भीती नाही. इको द्यायला शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में धूमा तुझे गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग चंदा में पाया है. वो सूरज में डूबा चंदा में पाया मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगत आहे. म्हणून संताची संगती मनोमार्ग बोला आकळावा. श्रीपती येणे पंथे संत समागमे धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची. बोला 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 परमार्थी आहे की म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंची. लोक राहतात संतांच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता कशामुळं याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल आहे का नाही. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर व्हावून माझ्या बोकांडी पडावं दुसरं आहेच काय त्याच्यात. आपण साधन भक्ती निवडलंय पण साध्य तर प्रपंचच आहे ना. साधू संतांचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. एक तर आपल्याला संत संगत आवडत नाही महाराज. विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवाया जीवन गवाया जीवन गवाया जीवन आयुष्याची बर्बादी अमृत छोड़ा पिता ने शराब रे भगवान के नाम से मोह हो गया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया
जिसे उसको जिसे जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया. ज्याला मिळवायचं त्याला आपण हरवून टाकलं आणि दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. मी एका पिणाऱ्याला म्हणलं का हो दारू का पिता? तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर प्या ना, कायमचं टेन्शन जाईल. बरोबर आहे ना? बया एखाद्याला म्हणलं दारू का पिता, लक्ष द्या, तो म्हणतो टेन्शन आहे. दुसऱ्याला म्हणलं तुम्ही का पिता, खुशी का दिन आहे. अरे मग सोडतो कधी? टेन्शन आलं तरी दारूच पितो ना, आनंद झाला तरी दारूच पितो, मग सोडतो कधी? वा एखाद्या पिणाऱ्याला तुम्ही बोला, त्याचे बोलणं मला जरा खोकला येत होता. मी एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला रे, काहीतरी औषध सांग. ते म्हणे घेता का औषध? म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं, 2च झाकण घ्या म्हणे. कळलं तुम्हाला? म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल? तो म्हणे माझी 12 एकर जमीन गेली, तुमचा खोकला काऊन जाणार नाही सांग. काय सांगता अशा माणसाला? बोला तुम्ही. आता आमच्या गावातलं एक दारू पित होतं, त्याच्या दारूनं किडण्या खराब झाल्या. मग मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा, दारूनं किडण्या खराब झाल्या तुझ्या, आता तरी प्यायची बंद कर. असं काही बी बोल नका हो म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगा अशा माणसाला तुम्ही. विषयाच्या सुखात गुरफटून लोकाला संत संघाचा विसर पडला. आवडत नाही लोकाला कीर्तन भजन महाराज. मग ठीक आहे, तुम्ही संत संगत हे साधन सांगितलं, पण तुमच्या साधनावर दोष आहे. कोणता? संत या साधनावर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. संत का चौकात चौकात बसले का या आणि लाभ करून घ्या. बहु अवघड आहे संत. संत भेटणं अवघड, ओळखणं तर त्याच्यापेक्षा अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होते. टी व्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. बरोबर आहे ना? आपल्या लोकायला सांगायची आवड आहे फक्त. आता सांगितलं सानप महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरगं होतं, पाय तोडून नाही बसली. आपल्या लोकायला फक्त सांगायची आवड आहे महाराज. बरोबर आहे? 2 नवरा बायको माझ्या दर्शनाला आले, दोघांनी 100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. माझं मोकळ्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. म्हणजे तुम्ही पैसे देऊन घ्यावं याच्यासाठी सांगितलं नाही बरं का. दोघांनी 100 रुपये दिले, दर्शन घेतलं. नंतर तो माणूस म्हणे महाराज ही माझी मंडळी कळते ना सगळ्यांना, तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. हा ही माझी मंडळी आहे म्हणे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होणार आहे. म्हणलं मला कळत असतं भाई हिला काय होणार आहे, पण म्हणलं नाही सांगावं तो 200 वापस घेते. सांगाव हुकलं तर पंचायत, पण केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे मुलगा. ते म्हणे नाही झाला तर? म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता करू नका. काय सांगावं अशा माणसाला? एवढं मला कळालं असतं तर मी असा बोंबलत फिरलो असतो का? एका जाग्यापासून धंदा चालू